नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन फॉर्म्युला बघणार आहोत. तो असा आहे की द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द स्क्वेअर रूट ऑफ ॲडिशन ऑफ क्यूब्स ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स. म्हणजे काय की तुम्हाला अशा संख्येचा वर्गमूळ शोधायचा आहे जी संख्या पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज आहे. ऐकायला हे खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं, अवघड वाटतं, पण आपण समजावून घेऊ की सुरुवातीच्या जे काही ठराविक नैसर्गिक संख्या असतील त्यांचे घन दिले जातील, त्या घनांची बेरीज दिली जाईल आणि त्या बेरजेचा वर्गमूळ काढायचा आहे. मग आता आपल्याला इथे भरपूर प्रोसेस करावी लागणार आहे, पण एवढं सगळं न करता एका छोट्याशा सूत्राने आपण हे गणित किंवा हा प्रश्न अगदी काही सेकंदामध्ये सोडवू शकतो. कसं ते बघा. उदाहरण घेऊ. ती एन म्हणजे आता 4 असं गृहीत धरू आपण. 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन आणि त्यांचा वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट. मग क्यूब ऑफ 1 1, क्यूब ऑफ 2 8, क्यूब ऑफ 3 27, क्यूब ऑफ 4 64 आणि त्यानंतर त्यांची बेरीज येते 100 म्हणजे 100 आणि 100चा स्क्वेअर रूट म्हणजे 100चं वर्गमूळ 10. येथे तुम्हाला 3 स्टेप कराव्या लागल्या. पहिले तुम्हाला त्या सर्व संख्यांचे घन काढावे लागले, ही झाली पहिली स्टेप. त्यानंतर त्या घनांची बेरीज करावी लागली, दुसरी स्टेप, आणि त्या बेरजेचं वर्गमूळ काढावं लागलं, ही तुमची तिसरी स्टेप. पण या तीनही स्टेप न करता मी जर असं केलं तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10. आलं उत्तर माझं 10च. बघा, एवढ्या 3 स्टेप करायची गरज नाही. मग तुमच्यातले काही जण म्हणतील सर हा योगायोग असू शकतो, तर नाही, हा योगायोग नाही. मग आपण काय करू शकतो, आपण भरपूर उदाहरणं घेऊन बघू शकतो. आता मी ते 4 घेतलं, तुम्ही 10 घ्या, 15 घ्या, 20 घ्या, 25 घ्या, कितीही संख्या घ्या आणि करून बघा उत्तर येतं की नाही ते. बरं, मग आता 4 आहे म्हणून आपण बेरीज केली. बरं, जर त्या 100 पर्यंतच्या संख्या असतील मग म्हणजे 1 पासून तर 100 पर्यंत म्हणजेच n ची किंमत जर 100 असेल तर त्यावेळेस आपण एक सूत्र वापरणार, ते असं n मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट n+1/2. म्हणजेच n काय आहे इथे आपला एक उदाहरण बघू आपण की 4. ह्या उदाहरणामध्ये n 4 आहे. मग n जर 4 असेल तर n च्या पुढची संख्या म्हणजेच n अधिक 1 काय असणार आहे, 5. मग 4 गुणिले 5 बरोबर 20 आणि 20 भागिले 2 बरोबर 10. आलं उत्तर 10. आता आपण एक थोडंसं अवघड किंवा मोठं उदाहरण घेऊन बघू. आता बघा, येथे 1 पासून तर 9 पर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत. बघा बरं. मग 1चा घन 1, 2चा 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 216, 7चा 343, 8चा 512 आणि 9चा 729. त्यांची बेरीज येते 2025 आणि 2025चं वर्गमूळ येतं 45. म्हणजे बघा, एवढ्या संख्यांचे घन काढत बसा, त्या घनांची परत बेरीज करत बसा आणि त्या बेरजेचं परत वर्गमूळ काढत बसा, मग ते येतं 45. त्यापेक्षा आपले सूत्र वापरा बरं. शेवटची संख्या काय आहे म्हणजे n काय आहे, 9. 9च्या पुढची संख्या काय आहे आपल्याला माहित आहे, 10 असते. मग 9 गुणिले 10 भागिले 2 म्हणजेच 9 10 90 भागिले 2 बरोबर 45. म्हणजे एवढी सगळी प्रोसेस करण्यापेक्षा तुम्ही जर हे सूत्र वापरलं, तुम्ही क्षणार्धात उत्तर काढू शकता. म्हणतात ना मित्रांनो की गणिताच्या जंगलातून जाताना सूत्रांची तलवार नेहमी सोबत असली पाहिजे. तर त्याचा फायदा असा होतो. असेच काही रंजक सूत्र माहीत करून घेण्यासाठी मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझं नाव आहे श्री अविनाश सांगळे सर. माझा फोन नंबर आहे 7620002163. तुम्ही मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. माझा हाच नंबर व्हॉट्सअपला देखील आहे. चला मित्रांनो, तुम्हाला फॉर्म्युला समजला आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर कळवायचं आहे की 12,1212 ही संख्या तुम्ही कशी लिहून दाखवाल. ही संख्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून दाखवायची आहे. संख्या आहे 12,1212. धन्यवाद.